तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यातील पहिला फूल लिलाव बाजार पुण्यात बहरणार। बंगळूरच्या धर्तीवर तळेगाव दाभाडे येथे केंद्र होणार। कृषी संपन्न जिल्ह्यातच विभाग वाऱ्यावर 17 पदे रिक्त। पूर्णवेळ अधीक्षक कृषी अधिकारी मिळेना। लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत। बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटली अतिवृष्टीची रक्कम। 6 तलाट्यांसह महसूल सहाय्यक निलंबित। अतिवृष्टीची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटल्याप्रकरणी कुही तालुक्यातील 6 तलाट्यांसह 1 महसूल सहाय्यकास निलंबित करण्यात आले। भोकरदन तालुक्यातील 8 मंडळात पावसाचा हाहाकार। केळणा नदीच्या पुलाला पाणी लागले। 2 वर्षांनंतर नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प। शेतकऱ्यांनो मगरीपासून सावधान। कृष्णा वारणा नदीच्या काठावर मगरींचे सातत्याने दर्शन। निर्यातक्षम केळी पिकामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन। चांगल्या दरामुळे केळी लागवडीचा वाढला कल। ऊस पिकाला पर्याय ठरू लागला। शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करणाऱ्या प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शेतकरी भाग मर्यादेत 50,000 रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला। 16,100 पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा 10 किलोला 535 या उच्चांकी भावाने विकला गेला। खडकवासलातील विसर्ग बंद। पावसामुळे जोर ओसरला। धरण साखळीत 98.73% पाणीसाठा। जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये अडथळे होणार दूर। राज्यात राबवला जाणार ॲग्रिस्टॅक प्रकल्प। राज्यातील अनेक ठिकाणी जमीन खरेदी आणि विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ॲग्रिस्टॅक प्रकल्प राबवला जाणार आहे। पावसाचा मारा अन उरलेल्या पिकांवर प्राण्यांचा डल्ला। कराड पक्षीनेत वन्य प्राण्यांचा शेतात धुडगूस। उभ्या पिकात शिरून कडधान्यासह इतर पिकांचे नुकसान। शासनाकडून तुटपुंजी नुकसान भरपाई। वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करा। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश। सिल्लोड कन्नड तालुक्यात पाहणी। कापूस व सोयाबीन मदत योजनेची नोंदणी 13 लाखांच्या पुढे। हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यासाठी राज्यात आतापर्यंत 13 लाखांहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली। महिनाभरात भाटघरमधून 13 तर नेरा देवधरमधून 5 TMC विसर्ग। बोर तालुक्यात यंदा 3,900 मिलीमीटर पावसाची नोंद। जालना जिल्ह्यात पिकांच्या नुकसानाची पंचनामे सुरू। अनेक भागात जमिनी खरवडल्याने पिकांचे मोठे नुकसान। रुई येथे बंधारा वाहून गेला। शेतकरी सरकारला लाडका वाटत नाही। सगळा निधी एकाच योजनेकडे वळवला। संजय राऊत यांचा मिंदे सरकारवर हल्लाबोल। अतिवृष्टीने पिके नामशेष, मदतीची गरज। परभणी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी सरसावले। प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी। वाघूर आणि हतनूर धरणातून विसर्ग सुरू। भुसावळ तालुक्यातील 15 गावांना सतर्कतेचा इशारा। तहसीलदारांनी वाघूर नदी पुलाला भेट दिली। सांगली जिल्ह्यातील 1042 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी जमा। कृषी विभागाची माहिती। नांदेडमध्ये 3.5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। 37 जनावरे मृत्युमुखी तर 1117 गावे बाधित झाली। अद्यापही पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी चिंताग्रस्त। ऑगस्टमध्ये काठावर निभावले परंतु सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस। 3 महिन्यात सरासरीच्या 14% अधिक पाऊस। 7.5 अश्वशक्तीवरील पंपांनाही मोफत वीज पुरवठा करा। राज्य शासनाने 7.5 अश्वशक्तीवरील शेती पंपधारकांना वीज पुरवठा सवलत द्यावी अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले। निम्न वर्धाचे 13 दरवाजे उघडले। पावसाची संततधार कायम। धाम, वना, वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। अनेकांचे संसार उघड्यावर। शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज।
शेतकरी पण लाडका आहे, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी. सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पाहावं, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पावसाळ्यातही लिंबू खातोय भाव, 40 ते 50 रुपयांना 4 ते 6 नग. पावसाच्या तडाख्यामुळे आवक निम्म्यावर. लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, एकाच महिलेचे वेगवेगळे फोटो, 30 आधार क्रमांकासह लावला चुना. पीक विमा कंपनीची चालढकल, 2023ची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगाम 2023ची पीक विमा नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. सणासुदीमुळे शेतमालाची लातूरच्या बाजारात आवक, दर जैसे थे. सोयाबीनला 4,650 रुपये सर्वसाधारण दर. नव्या हंगामातील उडीद व मूग बाजारात. एकही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री अब्दुल सत्तार. अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. सिन्नात 52% साठा तर चांदणी ओव्हरफ्लो. साकत मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडाच, शेतकरी हवालदिल. सर्वात कमी पाऊस परंडा तालुक्यात. शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, पीक विमा कंपन्यांना 72 तासात माहितीसाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या. विष्णुनगर बनते कांदा व्यापाऱ्यांचे गाव, शेतकऱ्यांच्या 20 पेक्षा अधिक मुलांनी निवडला मार्ग. स्थानिक शेतकऱ्यांना फायदा. शेतकऱ्याला पिकवता येते पण विकवता येत नाही, हा शेतकऱ्यांना असलेला ठपका या जिगरबाज मुलांनीच खोडून काढला आहे. खानदेशात पावसाचा धुमाकूळ, पिके हाताची जाण्याची भीती. खानदेशात मागील 3 ते 4 दिवसात अनेक भागात जोरदार ते मध्यम पाऊस झाला आहे. काही भागात जोरदार पावसाने दाणादाण उडाली. उडीद व मूग पिके हाती जातील अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. मातृतीर्थ सिंदखेड राजात राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन लढ्याला सुरुवात. तुपकर म्हणाले, ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई, सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सणासुदीत कांदा रडवणार, प्रति किलोचा दर 70 रुपयांवर, लवकरच गाठणार 100. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.